निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. जमेल त्यावेळेला ते सगळं पाठच करा. हे समर्थ रामदासांनी केलेलं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. मी फक्त पहिली ओवी सांगितली त्यातली तुम्हाला. निश्चयाचा महामेरू काय आहेत शिवाजी महाराज, की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, की लोक, सामान्य लोक, गांजलेले, गोरगरीब सर्व यांचा तो आधार ठरले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, की राज्य चालवणे, हिंदवी स्वराज्य उभं करणे हीच योग साधना आहे. अखंड स्थिती हा आध्यात्मिक शब्द आहे, की शिवाजी महाराजच एक महान योगी आहेत, श्रीमंत योगी. ही संकल्पनासुद्धा भारतीय विचारातलीच आहे. हजारो वर्ष आपल्या विचारामध्ये राजा म्हणजे राज्यकर्ता, म्हणजे त्यामध्ये प्रशासन पण आलं. उद्या जर आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तर आपणही आलो. हे मालक नाही आहेत, हे सेवक आहेत. आणि लोकांची सेवा हे त्यांचं काम आहे, आणि ती करणे हीच एक योग साधना आहे. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, की शिवाजी महाराज असे श्रीमंत. ते श्रीमंती नुसती पैशाची नाही आहे, व्यक्तिमत्वाची आहे, चारित्र्याची आहे, नीतिमत्तेची आहे, प्रजेचं कल्याण करणारी आहे. ते वर्णन आहे समर्थांनी केलेलं. जमलं तर खरंच सगळं पाठ करा. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई. माझं पाठ आहे सगळा. आत्ता माझ्या पाठांतराची नाही आहे परीक्षा, पण तुम्हाला जमलं तर करा पाठ सगळं. असे एकेका शब्दामध्ये सोन्याचं वजन आहे. आणि असे अख्खे शिवाजी महाराज आपल्यासमोर समर्थांनी उभेच केलेत.